धन्यवाद. आमच्या साहेबाई जे केलं आमच्यासाठी ते खूप चांगलं केलं. आमची पोरं बाळ सगळं नाव काढते साहेबांचा. बस जय भीम जय भारत. आज सम्राट अशोक नगर में हमारे अध्यक्ष मंगेश भाई और उनकी टीम ने जो मुझे निवेदन दिया था कि उनके लिए, समाज के लिए न कोई सभागृह है, न ही कोई शादी के लिए, ब्याह के लिए या फंक्शन के लिए, कोई प्रोग्राम के लिए न कोई गार्डन है, उसके देखते हुए मैं उनकी बात मान ली कि ये सही है। मैंने यहाँ पे विजिट किया और उनके कहने पे मैंने यहाँ पे 27 लाख रुपया मैंने इस गार्डन के लिए सुशोभीकरण करने के लिए मंजूर किया, जहाँ पे एक सुंदर सा स्टेज होगा जिसके ऊपर एक रूम होगा और नीचे स्टेज हो, और साथ में ये जो जगह है उसको गार्डन, जार वगैरह, ग्रीनरी, सीनियर सिटीजन के लिए बेंचेस, महिलाओं के लिए बैठने के लिए अलग से सुविधा, सुशोभीकरण, ग्रीनरी, इस परिषद में पूरा एक सुंदर गार्डन के जैसा और प्लस समाज के कार्य करने के लिए ये जगह होगी। मैं सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने मुझे ये सेवा करने के लिए मौका दिया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। उल्लास का दिन है आज अशोकनगर वासियों के लिए कि काफी समय से जो सिद्धार्थ मंडल की ओर से, सिद्धार्थ ग्रुप की ओर से आमदार के पास एक रिक्वेस्ट डाली गई थी कि हमको यहाँ पर अशोकनगर में एक गार्डन का उपलब्ध कराए। आज आमदार साहब ने उनकी मांग को आज पूरा किया। आज उसका ही हमने भूमि पूजा किया। सिद्धार्थ मंडल की ओर से आमदार साहब का बहुत भव्य स्वागत किया गया। आने वाले दिनों में, महीने डेढ़ महीने में आपको यहाँ पर एक भव्य गार्डन का रूपरेखा मिलेगी। धन्यवाद. कुमार आयलानी सरांचे खूप खूप आभार. टोनी साहेबांचे खूप खूप आभार. त्यांनी इथं आपल्याला स्विमिंग पूल वगैरे बनवून महिलांसाठी सुद्धा कार्यक्रम करायसाठी ते बनवणार आहेत. ते स्टेज वगैरे सगळं बनवून म्हणजे रूम काढून देणार आहेत. त्यासाठी खूप खूप त्यांचे धन्यवाद, खूप खूप आभार. ही योजना इथं कोणी आणलीच नव्हती सम्राट अशोकनगर मध्ये, पण सरांनी आणली. सरांचे खूप 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 धन्यवाद. सर्वप्रथम तर मी मंगेशजी, त्याच्यानंतर ढोके साहेब, जी नवयुवकांची, नागरिकांची जी टीम आहे त्यांना अभिनंदन करतो की खूप वर्षापासूनचं त्यांचं स्वप्न होतं आणि ह्या स्वप्नाखातीर त्यांनी ही जागा आतापर्यंत सुरक्षित ठेवली होती. आणि सुरक्षित ठेवल्यानंतर जेव्हा ते आमदारांकडे आले आणि त्यांना त्यांचा स्वप्नाचं कल्पना दिली, त्यावेळेस आमदार आमचे कुमार आयलानी, जिनका नाम गारंटी है और उनका है काम यही है गारंटी देना और काम पूरा करना, तो उन्होंने त्यांनी आज या उद्यानाकरता निधी आणला. नुसता निधीच नाही आणला तर आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि काही कालांतरानंतर इतकं सुंदर असं भव्य इथे वास्तू निर्माण होणार आहे की ज्या वास्तूमध्ये हे माझा जो मागासवर्गीय समाज आहे त्याला त्याच्या लग्नासाठी, मुलीच्या साखरपुड्यासाठी, इतर छोट्या छोट्या कामासाठी जेव्हा इथून जवळजवळ 500 मीटर, 1 किलोमीटरपर्यंत लांब जेव्हा जावं लागत होतं कार्यक्रमाला, तसं जावं लागणार नाही. त्यांना ती सगळी सोय इथे कुमारजींच्या माध्यमातून होते. म्हणून मी स्वतः कुमारजींचं तसेच ह्या स्वप्न बघणाऱ्या तरुण मंडळींचं अभिनंदन करतो. हा जो झेंडा पुढे गेला
आणि आज कुमारजीच्या माध्यमातून तो पूर्ण केलेला आहे. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि कुमारजी आपलंही अभिनंदन की आपण इतक्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये जातीने लक्ष घातलं आणि विकासाची धुरा इथपर्यंत आणून ठेवली, त्याच्यामुळे धन्यवाद. सम्राट अशोक नगरमध्ये सिद्धार्थ बालवाडी हा परिसर कित्येक वर्षापासून इकडे खुलं मैदान म्हणून याचा उल्लेख होत राहायचा आणि आमचं बालपण या मैदानामध्ये गेलेलं आहे. आणि आम्ही लहानपणापासून ऐकतो की आजी माझी नगर तिकडे हा प्लॅन आणतोय तो प्लॅन आणतोय, पण आतापर्यंत 25 वर्ष झाली इथे कुठलाही प्लॅन सक्सेस झाला नाहीये. यातच एका वर्षातच आम्ही आमचं नवीन मित्रमंडळ रजिस्ट्रेशन केलं. त्याच्या माध्यमातून आम्ही भव्य स्तंभ असं बांधण्यात आलं. आणि याच मंडळाच्या वतीने आमचं मंडळाचे अध्यक्ष मंगेश सिरसाट यांच्या नेतृत्वाने आणि यांच्या पुढाराने यांच्या पाठपुरावाने यांनी कुमार आयलानी यांच्याशी संपर्क साधून इकडे प्रत्येक छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी स्टेज आणि कंपाऊंड आणि सुशोभीकरण, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांच्या खेळण्यासाठी जे काय उपाययोजना त्यांनी कुमार आयलानी यांच्या निधीतून मंजूर करून घेतल्यात त्यांच्याबद्दल मी एकदा आभार मानतो. आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने मंडळातर्फे मी माननीय कुमार आयलानी साहेब यांचे देखील आभार मानतो की आपण बरेच वर्षापासून रखडलेल्या या जागेला आपण एक न्याय मिळवून दिला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तुमचे देखील धन्यवाद. जय भीम. त्रिरत्न कार्यकारी मित्र मंडळ यांच्या वतीने आमदार श्री कुमार आयलानी यांना एक काही महिन्यापूर्वी एक लेटर दिलं होतं की त्यांनी आपल्या अशोकनगरमध्ये गोरगरीब आपली जनता आहे त्यांच्या एक छोटे मोठे कार्यक्रम होत असतात, ज्याचे बड्डे पार्टी आले, लग्नाचे कार्यक्रम झाले, त्यासाठी असं एक भव्य असं गार्डन आपल्या इथं उपस्थित आहे. पण त्याचं सुशोभीकरण खूप वर्षापासून इथे नगरसेवक काही असतील त्यांनी खूप म्हणजे बेकायदेशीरपणे काही त्यांनी लक्ष दिलं नाही. पण त्रिरत्न कार्यकारी मंडळांचे खूप खूप मला आभार मानूसे वाटतात की मंगेश दादा झाले असतील, परत सन्नी लोट, निलेश देवडे आणि सर्व इथं मित्रमंडळ आपले अमर शिंदे असतील यांनी पाठपुरावा करून आमदार कुमार आयलानी यांच्याकडून आज इथे असं 27 लाखाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. आणि सर्व सम्राट अशोकनगरच्या महिला मंडळ आणि नागरिकांच्या वतीने त्यांचं आज असं भव्य स्वागत सुद्धा झालेलं आहे. आणि मी खरंच सम्राट अशोकनगरच्या वतीने माननीय कुमार आमदार आयलानी साहेब यांचा खूप खूप आभार मानतो आणि सर्वांचे खूप खूप आभार, अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.